नमस्कार. सांस्कृतिक ठेवा या सांस्कृतिक चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आपण सर्वजण महाशिवरात्री साजरी करतो. याबद्दलच्या अनेक कथा आपण ऐकतो, वाचतो. पण कधी विचार केला का? खरंच काय झालं असेल त्या दिवशी? केव्हापासून हा उपवास करायला सुरुवात झाली असेल? तर याच गोष्टींची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. महाशिवरात्री आणि उपवासाचा उल्लेख आपल्या अनेक पुराणांमध्ये आढळतो. विशेषतः शिवपुराण, स्कंदपुराण या ग्रंथांमध्ये फाल्गुन कृष्ण चतुर्थीच्या दिवशी उपवास, जागरण आणि शिवपूजेचे महत्त्व आपल्याला सांगितले आहे. त्यामुळे ही उपवासाची परंपरा फार जुनी आहे. प्राचीन भारतात वेदकालीन काळापासून उपवासाची परंपरा होती. नंतर शिवभक्ती वाढली आणि शिवरात्रीचा उपवास अधिक प्रचलित झाला. काही ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतं की या दिवशी शिवपार्वतीचा विवाह झाला होता. तर काही ठिकाणी या दिवशी भगवान शंकरांनी हलाहल विष पिले असाही उल्लेख पाहायला मिळतो. मग यातलं नेमकं काय झालं होतं त्या दिवशी? यातली नेमकी कोणती गोष्ट खरी आहे? तर समुद्र मंथनाच्या वेळी बाहेर आलेले हलाहल विष भगवान शंकरांनी प्राशन केले आणि ते निळकंठ झाले. पण शास्त्रानुसार ही घटना महाशिवरात्रीच्या दिवशीच घडली असा ठाम उल्लेख कुठेही आढळत नाही. ही वेगळी पौराणिक कथा आहे जी शिवाच्या त्यागाचं प्रतीक आहे. परंतु अनेक ठिकाणी आणि लोकपरंपरेनुसार महाशिवरात्री हा दिवस पार्वती आणि शिव यांच्या विवाहाचा दिवस मानला जातो. विशेषतः उत्तर भारतात तर हा दिवस शिवविवाह म्हणून साजरा केला जातो. थोडक्यात काय तर हलाहल पिऊन जग वाचवणारा शिव आणि पार्वतीशी विवाह करून संसाराला पावन करणारा शिव, दोन्ही रूपात तोच आपला महादेव. तुमच्याही मनात शिवरात्रीविषयी काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.